The living word, adaptation and classification. Adaptation म्हणजे अनुकूलता. In what different ways the diversity in living things seen. In what different ways. Ways म्हणजे कोणकोणत्या बाबतीत. Is the diversity. Diversity म्हणजे विविधता. In living things seen. लिव्हिंग थिंग मध्ये बघायला मिळते. A great variety of plants is found on earth. Great variety, खूप मोठ्या प्रमाणात विविधता of plants मध्ये is found on earth. पृथ्वीवर सापडते. 8वीच्या मुलांना शिकवताना 8वीच्या मुलांच्या व्हिडिओमध्ये सायन्सच्या सांगितलेलं मी. आता ते 7वीच्या मुलांना पण परत सांगते की बोर्डवर शिकवल्यानंतर बऱ्याच मुलांचं लक्ष नसतं. ज्यांचं थोडंफार असतं त्यांना, ज्यांचं लक्ष असतं त्यांना समजतं सगळं, पण बऱ्याच मुलांना बोर्डवरचं पाहिलं, शिकवलं, ऐकलं, तिथे फक्त ऐकण्याची कृती होते. आणि मग घरी आल्यानंतर किंवा नंतर आपण स्वतःचा अभ्यास करताना पुस्तक उघडलं की मुलांना त्यातलं ऐकलेलं जेवढं असतं त्यातलं फक्त थोडंफार आठवत असतं, थोडंफार वाक्य, थोडंफार शब्द असे ओळखीचे वाटतात. आणि बाकी मग पुस्तकात स्वतः वाचायचा प्रयत्न केला, स्वतः वाचून अभ्यास करायचा प्रयत्न केला की ते खूप अवघड वाटतं. बऱ्याच जणांना येत नाही, वाक्यरचना अर्थ कळत नाही. ती वाक्यरचना स्वतः अर्थ लावता यावा मुलांना म्हणून थोडंसं सुरुवातीला एक चॅप्टर स्लो शिकवणार. मग मुलांना असं स्वतः वाचून, स्वतः जरी एकट्याने वाचलं तरी मग ते अवघड नाही वाटणार सायन्सचं पुस्तक. नाही तर मग काही मुलं अवघड वाटल्यामुळे सायन्सचं पुस्तक वाचायचा, ते धडे वाचायचा किंवा सायन्सचा अभ्यास करण्याचाच कंटाळा करतात. म्हणून माझ्याबरोबर पुस्तक उघडून बसायचं अभ्यास करताना. मग तुम्हाला तो धडा पूर्ण समजेल. स्वतःचा अभ्यास जो घरी करता तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास होईल आणि मग तुम्हाला तो कसं करायचं कळेल. त्यामुळे अवघड वाटणार नाही किंवा कंटाळा येणार नाही. कंटाळा कधी येतो मुलांना अभ्यासाचा? जेव्हा त्यांना ते स्वतः वाचून, एकट्याने वाचून ते समजत नाही. न समजल्यामुळे कंटाळा येतो. अ ग्रेट. त्यामुळे माझ्याबरोबर पुस्तक उघडून बसायचं आणि माझ्याबरोबरच ते वाचायचा प्रयत्न करायचा. हळूहळू 1 चॅप्टर, 2 चॅप्टर, 3 चॅप्टर, मग हळूहळू बरंचसं तुम्हाला वाचल्यावर लक्षात येईल. अवघड शब्द जे आहेत त्याचे तिथे लगेच अर्थ लिहून घेतला तरी चालेल. A great variety of plants is found on earth. Some plants have colorful flowers. Some plants have. काही प्लांट्सला असतात have colorful flowers. Some plants grow in water, whereas some are to be found in deserts which have a scarcity of water. Some plants grow in water. आता वाक्यरचना कशी पूर्ण करायची? सलग वाक्याचा अर्थ नाही सांगायचा, थोडं थोडं वाक्य तोडायचं. Some plants grow in water. काही प्लांट्स पाण्यामध्ये वाढतात, ग्रो वाढतात. Whereas तर काही, whereas some तर काही are to be found in deserts. डेझर्ट म्हणजे वाळवंट. काही वाळवंटात सापडतात. Which have scarcity of water. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते. Which have scarcity of water. Scarcity म्हणजे कमतरता. ज्यांना पाण्याची कमतरता असते. म्हणजे डेझर्टमध्ये जे प्लांट्स सापडतात ते कसे असतात? त्यांना काय असतं? पाणी कमी मिळालेलं असतं. Some plants are found only in snowy regions. काही प्लांट हे फक्त बर्फाळ प्रदेशात आढळतात, म्हणजेच ते इतर ठिकाणी बघायला मिळत नाही. Some plants
कॅनॉट बी सीन, कॅन नॉट बी सीन, दिसत नाहीत, दिसू शकत नाहीत. कॅन म्हणजे कॅन नॉट म्हणजे शकत नाहीत, कॅनॉट बी सीन दिसू शकत नाही. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप, मायक्रोस्कोप शिवाय. अर्थ लावताना थोडंसं मागे यावं लागतं, पुढे पुढे न जाता. मराठीत जसं आपण पुढे पुढे जातो तर इंग्लिशमध्ये थोडंसं मागे यावं लागतं. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप, मायक्रोस्कोप शिवाय काही प्लांट्स दिसू शकत नाही. वेअर ॲज सम तर काही आर ह्यूज इन साईज, ह्यूज म्हणजे खूप मोठे, इन साईज साईजनुसार, साईजमध्ये खूप मोठे असतात. लाईक प्लांट्स म्हणजे प्लांट सारखंच, लाईकचा अर्थ सारखे असा पण असतो. लाईक प्लांट्स, प्लांट सारखंच. ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी, प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता आढळते. सम आर युनिसेल्युलर म्हणजे प्राण्यांविषयी सांगितलंय. सम आर युनिसेल्युलर, काही युनिसेल्युलर असतात. युनीचा अर्थ एक, युनी म्हणजे एक, युनिसेल्युलर, सेल म्हणजे पेशी, एक पेशीय. सगळे प्राणी किंवा वनस्पती किंवा सजीव, सगळे सजीव हे सेलपासून बनलेले असतात. सेल म्हणजे पेशी, पेशींचे बनलेले असतात. सजीवांच्या रचनेमध्ये पेशींचा खूप मोठा सहभाग असतो, कारण पेशींच्या रचनेनुसारच त्या सजीवाला आकार मिळालेला असतो. मग हा सेल शब्द लक्षात ठेवायचा. सेल म्हणजे पेशी, युनी म्हणजे एक, युनी सेल्युलर एक पेशी आहे. अदर्स मल्टी सेल्युलर, काही कसे असतात मल्टी सेल्युलर. युनीच्या विरुद्ध मल्टी, मल्टी म्हणजे अनेक, युनी म्हणजे एक आणि मल्टी म्हणजे अनेक. मल्टी सेल्युलर म्हणजे अनेक पेशींचे बनलेले असतात. सम आर व्हर्टिब्रेट्स whereas others are invertebrates. Some are vertebrates, काही व्हर्टिब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशी असतात. व्हर्टिब्रेट्स म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम म्हणजेच पाठीचा कणा, पाठीचा कणा असलेले म्हणजेच व्हर्टिब्रेट्स. whereas others are invertebrates, तर काहींना पाठीचा कणा नसतो. Invertebrates. This world is full of a variety of animals. हे जग, this world, हे जग is full of variety of animals. प्राण्यांच्या विविधतेने भरपूर असं हे जग आहे. म्हणजेच जगात प्राण्यांमध्ये भरपूर विविधता आढळते. आता ती विविधता कशी ते सांगितलं. ॲक्वेटिक, टेरेस्ट्रियल म्हणजे काही प्राणी ॲक्वेटिक असतात. ॲक्वेटिक म्हणजे पाण्यात राहणारे, त्याला जलचर म्हणतो आपण. काही टेरेस्ट्रियल, टेरेस्ट्रियलचा अर्थ जमिनीवर राहणारे म्हणजे भूचर. ॲम्फिबियन, ॲम्फिबियन म्हणजे दोन्ही ठिकाणी राहू शकणारे, पाण्यात पण आणि जमिनीत पण, असे दोन्ही ठिकाणी राहू शकणारे त्यांना म्हणतात ॲम्फिबियन. रेप्टायलियन, रेप्टायलियन म्हणजे सरपटणारे. सरपटणारे प्राणी सरपटत का असतात? कारण त्यांना व्हर्टिब्रल कॉलम नसतो, त्यामुळे ते आपल्यासारखे, आपल्याला असतो पाठीचा कणा, त्यामुळे ते असे ताठ उभे राहू शकत नाहीत आपल्यासारखे, म्हणून ते सरपटते. एरियल म्हणजे हवेत उडणारे, एक्सेट्रा. ह्या प्रकारचे प्राणी आपल्याला बघायला मिळतात पृथ्वीवर. These observations give rise to question. These observation, हे निरीक्षण give rise to the question, एक प्रश्न निर्माण करतं. give rise to म्हणजे निर्माण करतं, एक प्रश्न उपस्थित करतं. How did this great diversity come into being? ही ग्रेट डायव्हर्सिटी म्हणजे ही खूप मोठ्या प्रमाणातली विविधता कशी काय निर्माण झाली असेल? आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान of the same type? Are the plants and animals, plants आणि ॲनिमल हे काश्मीरमधले आणि राजस्थानमधले सेम टाईपचे असतात का? कॅन यू इलॅबरेट ऑन एनी
डिफरन्सेस बिटवीन द टू. त्या दोन्हींमधला काही फरक तुम्हाला सांगता येईल का? आता तेच पुढे धड्यात शिकायचं आपल्याला. कोनिफेरस ट्रीज. कोनिफेरस म्हणजे सूचिपर्णी. भूगोलात शिकलाय आहेत ना सूचिपर्णी. सूचिपर्णी वृक्षांमध्ये काय असतं? आकार कोनासारखा असतो, म्हणजे जमिनीकडे असं तिरका तिरका होत गेलेला पाना, त्या वरपासून खालपर्यंत असा त्या झाडाचा आकार असतो. त्याला म्हणतात सूचिपर्णी. सूचिपर्णी ट्रीज लाईक कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार फ्लोरिश इन स्नोई रिजन्स लाईक काश्मीर. पुढे सापडतात बर्फाळ प्रदेशात जसे की काश्मीर. हाऊएव्हर इन द डेझर्ट, तर डेझर्टमध्ये म्हणजे वाळवंटात ऑफ राजस्थान, राजस्थानच्या वाळवंटात, राजस्थानच्या हा जो ऑफ असतो ना त्याचा अर्थ चा ची ची असा असतो, आणि तो कशाचा, चाचीचे ऑफचा अर्थ असतो आणि तो कशाचा कशाची ते पुढे असतो. आता इथे राजस्थान आहे, त्या ऑफ शब्दाच्या पुढे तो शब्द असतो, त्याला चाचीचे जोडायचं असतं. मग आता राजस्थानच्या वाळवंटात, इन म्हणजे वाळवंटात, इन डेझर्ट म्हणजे वाळवंटात, राजस्थानच्या वाळवंटात प्लांट्स लाईक कॅक्टस अँड ॲकेशिया म्हणजे बांबूळ आर टू बी फाउंड. राजस्थानच्या वाळवंटात कोणते प्लांट्स सापडतात? कॅक्टस आणि ॲकेशिया. ॲकेशिया म्हणजे बांबूळ, बाबळीचं झाड म्हणतो आपण ते. आर टू बी फाउंड म्हणजे ते सापडतात. द कॅमल अ डेझर्ट ॲनिमल. कॅमल हा कसा ॲनिमल आहे? डेझर्ट ॲनिमल, वाळवंटी प्राणी. इज नॉट फाउंड इन काश्मीर, तो काश्मीरमध्ये सापडत नाही. व्हॉट इज द रिझन फॉर दीज डिफरन्सेस? हा फरक असण्याला कारण काय असेल? ॲडॅप्टेशन्स. आता ॲडॅप्टेशन्स म्हणजे काय तिथे दिलेलं आहे. ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलता, अनुकूलन. आता ते काय असतं त्याच्यात पुढे सांगितलेलं आहे. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. आता हे खूप मोठं वाक्य झालं. आता हे याचा अर्थ कसा लावायचा? तर जिथे अँड असतं ना तिथे थांबायचं, तेवढा अर्थ समजून घ्यायचा आणि मग पुढे जायचं. काही मुलांना हा अर्थ लावता येतो, म्हणजे कळतो लगेच, पण काही मुलांना येत नाही. त्यांच्यासाठी थोडंसं स्लो सांगते. 1-2 चॅप्टर थोडंसं स्लो सांगणार, मग आपोआपच वाक्य वाचल्यानंतर त्यांचे अर्थ कसे लावायचे हे समजून कसं घ्यायचं ते मुलांना मग हळूहळू येतं. Adaptations, gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. आता हे एवढं मोठं वाक्य, मग याचा अर्थ कसा लक्षात घ्यायचा? तर वाक्य अँडच्याच इथे, कोणतंही वाक्य अँड पर्यंत जेव्हा येतं तिथे तोडायचं, तिथपर्यंतचा अर्थ लक्षात घ्यायचा, मग पुढे जायचं. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स. बॉडी पार्ट्समध्ये, सजीवांच्या बॉडी पार्ट्समध्ये चेंजेस घडून येत असतात. अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स, आणि त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत सुद्धा बदल घडून येत असतात. विच हेल्प देम, जे त्यांना मदत करतात. विच हेल्प देम, जे म्हणजे जे बदल आहेत ते त्यांना मदत करतात. टू कशासाठी? टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स, त्यांच्या सराउंडिंग म्हणजे त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण, अवतीभोवतीच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना हे चेंजेस मदत करतात. सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन्स. अशा प्रकारचे चेंजेसला काय म्हणतात? ॲडॅप्टेशन्स. ही झाली ॲडॅप्टेशन्सची डेफिनेशन, किंवा व्हॉट इज मीन बाय ॲडॅप्टेशन असा इथे क्वेश्चन येऊ शकतो. मग त्याचं उत्तर हे झालं. धडा नुसतं शिकवणार नाही मी, ते कुठल्या टॉपिकवर कोणते प्रश्न येऊ शकतात आणि ते लक्षात कसे ठेवायचे असं सगळं धडा शिकवताना असं सांगत जाईल. त्यामुळे पुस्तक उघडून माझ्याबरोबर बसवलं जा. दे टेक प्लेस ओव्हर अ
लॉंग पिरियड ऑफ टाइम. दे म्हणजे कोण? ते चेंजेस दीर्घ काळापर्यंत, लॉंग पिरियड ऑफ टाइम दीर्घ काळपर्यंत तसेच राहतात. आता ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स. प्लांटमध्ये कोणते ॲडॅप्टेशन होतात म्हणजे बदल होतात. आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कोणते अनुकूल बदल होतात. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. आता हा जो चार्ट दिलाय तो कम्प्लीट करायचा. आता एक एक एक्झाम्पल दिले त्यांनी. लोटस प्लांटचे नाव आहे लोटस. हॅबिटॅट म्हणजे ते कुठे आढळतात, कुठे दिसतात, कुठे असतात ते. तर लोटस काय आहे? ॲक्वॅटिक. टाईप ऑफ रूटचा कोणता टाईप आहे तो लिहायचा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्ज बद्दल जे शिकलो आपण आतापर्यंत ते लिहायचं. लार्ज आहेत की स्मॉल आहेत, शेप कसा आहे त्यांचा ते इथे लिहायचं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम बद्दल इथे माहिती लिहायची. ॲडॅप्टेशन्स इन ॲक्वॅटिक प्लांट्स. आता प्लांटमध्ये सुद्धा आपण बघितलं ना पाण्यातले, जमिनीवरचे, मग त्यापैकी ॲडॅप्टेशन्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यातले. ॲक्वॅटिक हा शब्द पाण्याशी संबंधित असतो. व्हिजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज. व्हिजिट म्हणजे भेट द्या, म्हणजेच तिथे जा. व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज रिव्हर, ब्रूक, पॉन्ड, लेक इन युअर सराउंडिंग. तुमच्या अवतीभोवती जे काही नदी किंवा तळ वगैरे असेल तिथे जाऊन निरीक्षण करा. व्हॉट डिफरन्सेस डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक प्लांट्स. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरचे, ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यातले. त्यांच्यात तुम्हाला जमिनीवरचे प्लांट्स आणि पाण्यातले ॲक्वॅटिक प्लांट्स याच्यात तुम्हाला डिफरन्स काय ऑब्झर्व करायला मिळालं, म्हणजे काय निरीक्षण करायला मिळालं डिफरन्सच्या बाबतीत. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. पाण्याच्या तळाशी जे सॉइल असते त्या ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज म्हणजे त्याच्या तळाशी जी सॉइल असते त्या सॉइलमध्ये काही ॲक्वॅटिक प्लांट्सचे मुळं हे त्या जमिनीत रुतलेले असतात. देअर स्टेम्स आर सबमर्ज्ड व्हाईल. देअर स्टेम्स आर सबमर्ज म्हणजे पाण्यात बुडालेलं असतं स्टेम त्यांचं. व्हाईल तर लिव्ज अँड फ्लॉवर्स फ्लोएट ऑन द सर्फेस. फ्लोएट म्हणजे तरंगत असतात. ऑन द सर्फेस, सरफेसवर तरंगत असतात लिव्ज अँड फ्लॉवर्स. हाऊएव्हर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोएट. आता हे जे सांगितले सर त्याच्या विरुद्ध काही प्लांट हे एंटायरली म्हणजे पूर्णपणे मुळांसकट तरंगत असतात. देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉइल. अँकर्ड म्हणजे अडकलेली. सॉइलमध्ये कोणती सॉइल? पाण्याचा जो सोर्स आहे त्याच्या तळाशी जी जमीन आहे, माती आहे, त्याच्यात अडकलेले नसतात. The surfaces of leaves and stems of many aquatic plants are covered with a waxy layer. The surfaces of leaves. Surface म्हणजे वरचा भाग, म्हणजेच पृष्ठभाग म्हणतो आपण त्याला. The surfaces of leaves and stem. लीव्हचा पण आणि स्टेमचा पण सरफेस म्हणजे वरचा भाग, पृष्ठभाग. ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स. बऱ्याचशा जलीय वनस्पती, ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यातल्या वनस्पतींचा भाग हा कवर्ड विथ अ वॅक्सी लेअर. वॅक्सी लेअरने कव्हर केलेला असतो. वॅक्सी लेअर म्हणजे मेणासारखा असा एक पातळ थर असतो त्या स्टेमवर आणि लिव्हजवर. लिव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन. पातळ असतं काही ॲक्वॅटिक प्लांटचे लिव्स पातळ असतात. अँड स्लेंडर लाईक अ रिबन. आणि रिबनच्या शेपचे असतात. दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट्स ऑफ वॉटर. असा शेप कशासाठी असतो? आपण ॲडॅप्टेशन बघतोय म्हणजे
आहे त्या परिस्थितीशी, आजूबाजूला जी परिस्थिती त्याच्याशी या प्लॅन्ट्सनी जुळवून कसं घेतलेलं असतं, त्यांच्यात काय बदल झालेले असतात, आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्यात काय बदल झालेले असतात हे बघतो आपण. मग इथे पानांचा शेप सांगितलाय, तो रिबन शेप असतो. तो कशासाठी असतो तर फास्ट करंट, म्हणजे जो पाण्याचा जोराचा जो प्रवाह असतो, करंट म्हणजे प्रवाह पाण्याचा, करंट ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा प्रवाह. मग अशी ऑफ कसं वापरायचं सांगितलं ना, ऑफचा अर्थ चाचीचे आणि कशाचा, कशाची ते तो शब्द पुढे असतो, म्हणजे ऑफ वॉटर, वॉटरचा प्रवाह, करंट म्हणजे प्रवाह. त्याच्यात टिकून राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी अशा प्रकारचा शेप असतो प्राण्यांचा. एअर स्पेसेस in the stem and petioles of aquatic plants are useful for floating in water. पानांचं खोड आणि पानांची देठ, पानाचा जो देठ असतो त्याला फुगीर भाग असतो. बऱ्याच पाण्यातल्या वनस्पतींना पानाच्या देठाजवळ फुगीर भाग असतो, त्यात हवा असते, किंवा स्टेम पण पोकळ असतो, त्याच्यात हवा असते, त्यामुळे ते त्या पाण्यावर तरंगू शकतात. आता why does water trickle off lotus leaves? लोटस म्हणजे कमळ, कमळाच्या पानावर पाणी साठून का राहत नाही, लगेच असं ओघळून त्याचा थेंब तयार होतो, दिसतो आपल्याला थेंब तयार झाला, आणि तो असा खाली लगेच का निघून जातो. आता कमळाचं पान सगळ्यांना बघायला नाही मिळणार लगेच, पण आळूचं पान आपण बघू शकतो. मग ते आळूचं कुठे आळू लावलेली असेल तिथे बघू शकता, किंवा घरी जे आळूची पानं विकत आणतो आपण त्याच्यावर पण बघू शकता. त्याच्यावर पाण्याचा एक थेंब टाकायचा, तो थेंब त्याला त्या पाण्याला आळूच्या पानाला तो पाण्याचा थेंब चिटकून राहत नाही. तुम्ही जर पान हळूच हाताने असं वाकडं केलं तर तो अगदी सहज घरंगळून येतो त्या पानावरून. ते तसं का होतं असं म्हटलं ते, तर ते काय होतं, ते वरती सांगितलं ना, त्याच्यावर त्याच्या सरफेसवर व्हॅक्सी लेअर असते, त्यामुळे तो पाण्याचा थेंब ओघळून येतो. Why don't the leaves of the plants rot in water? पानं खराब का होत नाही पाण्यात, ह्या पाण्यातल्या वनस्पतींची पानं पाण्यामध्ये खराब का होत नाही, तर त्याला सुद्धा हे वरचंच कारण. Why are their roots short and fibrous? त्यांची मुळं लहान आणि तंतुमय का असतात, तर ते पाण्यात फ्लोएट होण्यासाठी. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, हे ॲक्वेटिक झाले. आता ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, डेझर्ट म्हणजे वाळवंट. आता वाळवंटातले प्लांट्स ते बघायचं. टेक 2 पॉटेड प्लांट्स, 2 पॉटेड म्हणजे 2 पॉट मधले लावलेले, पॉट म्हणजे कुंडी, 2 कुंड्यात लावलेले प्लांट घ्यायचे. 1 कॅक्टस, त्यातलं एक कॅक्टस असलं पाहिजे, अँड द अदर अ लिफी प्लांट, आणि दुसरं कसं पाहिजे, अ लिफी प्लांट म्हणजे भरपूर पानं असले. टाय प्लास्टिक बॅग्स लूजली अराउंड द लीव्स ऑफ दीज प्लांट्स अँड, आता मी काय सांगितलं, मोठं वाक्य असल्यावर आणि अँडने जोडलेलं असल्यावर आधी तिथपर्यंत अर्थ बघून घ्यायचा. टाय प्लास्टिक बॅग्स लूजली, प्लास्टिक बॅग लूजली म्हणजे थोड्याशा सैलसर अशा टाय करायच्या, बांधायच्या. कुठे बांधायच्या, अराउंड द लीव्स, पानांभोवती, ऑफ दिस प्लांट्स, या प्लांट्सच्या, लीव्स भोवती प्लास्टिक बॅग गुंडाळायच्या, बांधायच्या. अँड कीप देम इन सनलाईट फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग, कीप देम इन द सनलाईट, सनलाईटमध्ये ठेवा, फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग, सकाळीच. इन द आफ्टरनून, दुपारी, ब्रिंग दोज पॉट्स इन टू द क्लासरूम, क्लासरूममध्ये दुपारी ते प्लांट्स आणा, अँड ऑब्झर्व देम, आणि निरीक्षण करा. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स, म्हणजेच काय, त्या बॅगमध्ये काय कलेक्ट झालेलं असेल, पाणी, आणि ते सारख्या प्रमाणात सेम क्वांटिटीमध्ये
कलेक्ट झालंय का, म्हणजे साठलंय का असं विचारलंय. तर आपण बघू काय झालं. डेझर्ट प्लांट्स आर either leafless or their leaves are like small needles or have been modified into thorns. Desert plants are either leafless. Desert plant वाळवंटातले प्लांट्स एकतर लीफलेस असतात, लीफलेस म्हणजे पानं नसलेली, और किंवा देअर लिव्ज आर लाईक स्मॉल निडल्स, किंवा त्यांचे पानं म्हणजे छोट्या छोट्या सुयांसारखे असतात, और हॅव बीन मॉडिफाईड इंटू थॉर्न्स, किंवा मग काट्यात रूपांतरित झालेले असतात. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. त्यामुळे काय होतं, इव्हॅपोरेशननी पाणी जे तयार होतं ते कमी प्रमाणात होतं. द स्टेम स्टोअर्स वॉटर. डेझर्टमधल्या प्लांट्सचं स्टेम हे पाणी साठवून ठेवत असतं, अँड फूड आणि अन्नसुद्धा, अँड इज देअर फॉर फ्लेशी. पाणी आणि अन्न दोन्ही साठवून ठेवतो, त्यामुळे ते कसं असतं, फ्लेशी. फ्लेशी म्हणजे थोडंसं जाडसर आणि मांसल. द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द अब्सेन्स ऑफ लीव्ज. लीव्ज नसल्यामुळे लीव्जचं काम कोण करतो, फोटोसिंथेसिसचं स्टेम करतो, आणि त्यामुळे त्याचा कलर कसा असतो, ग्रीन असतो. देअर रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉइल इन सर्च ऑफ वॉटर. इन सर्च ऑफ वॉटर म्हणजे पाण्याच्या शोधासाठी, पाण्याच्या शोधात त्यांचे रूट्स खूप लांबवर असे पसरलेले असतात आणि खोलवर पसरलेले असतात. देर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दिस प्लांट्स टू. ह्या टू म्हणजे काय, सुद्धा. आपण ॲक्वेटिकमध्ये पाहिलं तसंच डेझर्टमध्ये सुद्धा त्यांच्या स्टेमवर वॅक्सी लेअर असते. हे झालं डेझर्टचं. कोणतं पाहिलं आता, ॲक्वेटिकचं आणि डेझर्टचं. तर मग आता स्टेममध्ये आणि लिव्जमध्ये काय काय बदल असतो, तो ॲक्वेटिकमधला त्याचा सेपरेट असा लक्षात घ्यायचा तुम्ही, आणि डेझर्टमधला तो घ्यायचा परत वाचून, किंवा मग व्हिडिओ थोडासा बॅक करून परत तुम्ही ऐकू शकता, म्हणजे हे दोन्हीचं पक्क लक्षात राहील. डेझर्टमधले प्लांट्स कसे असतात आणि ॲक्वेटिक कसे असतात हे पक्क लक्षात राहील. आता ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स इन स्नोई रिजन्स. स्नोई रिजनमधले प्लांट कसे असतात. इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन अ स्नोई रिजन. बर्फाळ प्रदेशात स्लोपिंग ब्रांचेस म्हणजे थोडेसे तिरक्या, जमिनीकडे तिरक्या झालेल्या अशा फांद्या, त्यांचा काय उपयोग होत असेल. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन मेनली इन्क्लूड conifers like देवदार अँड पाईन. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स. स्नोई रिजन म्हणजे ते ठिकाण. स्नोई रिजनमधले प्लांट मेनली इन्क्लूड कोनिफर्स म्हणजे त्यांच्यात ते प्लांट्स जास्त प्रमाणात सूचिपर्णी वृक्ष असतात, देवदार आणि पाईन. हे वृक्षांचे नाव आहेत, देवदार आणि पाईन. दिस ट्रीज आर कोनिकल इन शेप. त्यांचा शेप शेजारी आकृती दाखवला ना, असं असतं कोन सारखा. ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस. अशा शेपमुळे, अशा तिरक्या त्या ब्रांचेसमुळे त्यांना तो कोनिकल शेप तयार आलेला असतो. इन द हेवी स्नोफॉल हेवी म्हणजे खूप अति प्रमाणात, स्नोफॉल म्हणजे हिमवृष्टी, म्हणजे बर्फ पडत असतो, आणि जेव्हा तो खूप जोरात पडत असतो, हेवी स्नोफॉल. अँड एक्स्ट्रीम कोल्ड आणि खूप जास्त थंडीत. इन दिस रिजन
ह्या भागातल्या जास्त प्रमाणात ह्या भागात जास्त प्रमाणात जेव्हा बर्फ पडत असतो किंवा खूप थंडी असते, देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम ॲक्युम्युलेटिंग ऑन देअर ट्री. हा जो शेप असतो कोनिकल, त्या शेपमुळे बर्फ साठून राहत नाही त्या झाडांवर. अँड द थिक बार्क हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड. आणि त्याच्या जाड सालीमुळे, त्या झाडावरच्या बार्क म्हणजे त्या जाड सालीमुळे ते झाड इतक्या मोठ्या प्रमाणातल्या थंडीत सुद्धा तग धरून राहतं, म्हणजे जगू शकतो. आता ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. आता फॉरेस्टमधले प्लांट्स कसे असतात? फॉरेस्टमधल्या प्लांटमध्ये कोणते बदल घडलेले असतात आजूबाजूच्या सराउंडिंगनुसार? अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, शर्ब्स अँड हर्ब्स आर फाउंड इन द फॉरेस्ट. जंगलात व्हरायटी ऑफ प्लांट्स, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती बघायला मिळतात. ट्रीज म्हणजे मोठे वृक्ष, शर्ब्स म्हणजे झुडूप, आणि हर्ब्स रोपटे, झुडपं असे मोठे वृक्ष असे बघायला मिळतात जंगलात, इन द फॉरेस्ट, जंगलात. दीज प्लांट्स कॉम्पीट अमंगस्ट देमसेल्स फॉर सनलाईट. ह्या वनस्पतींमध्ये कॉम्पिट्स अमंगस्ट म्हणजे त्यांच्यात स्पर्धा असते. कशासाठी? सनलाईट मिळवण्यासाठी. सनलाईट मिळवण्यासाठी म्हणजे काय? जंगलात खूप जास्त प्रमाणात झाडं असतात, म्हणजे झाडांची दाटी असते, त्यामुळे ती सनलाईट मिळवण्यासाठी उंचच उंच वाढायचा प्रयत्न करतं प्रत्येक झाड, म्हणजे जशी काही त्यांच्या स्पर्धा लागलेली असते. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लाइंबर्स अँड वेन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. हेन्स म्हणूनच ट्रीज ग्रो टॉल, झाडं खूप मोठे, वृक्ष खूप मोठे वाढतात सनलाईट मिळवण्यासाठी. आणि क्लाइंबर्स म्हणजे वेली, ते सुद्धा खूप झाडाच्या आधाराने सनलाईट मिळवण्यासाठी खूप मोठे असे वाढतात. ग्रेट हाईट, खूप उंचीपर्यंत वाढतात. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम्स of some climbers is an example of adaptations. काही वेलींचे खोडावर, वेलीच्या बाहेर असे ते टेंड्रिल्स कशाला म्हणतात? ते रेषांसारखे दिसतात भाग, थोडेसे गोल गुंडाळलेले असतात, त्याला म्हणतात टेंड्रिल्स. ते कशासाठी असतात? तर त्या झाडाचा आधार त्या झाडाला धरून ठेवण्यासाठी. इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. हे ॲडॅप्टेशनचं एक एक्झाम्पल झालं. म्हणजे तर वेल तशीच वाढू नाही शकत, किंवा झाडावर वरती तशीच राहू नाही शकत. मग तिला काय आधारासाठी काय असतं? टेंड्रिल्स असतात. ते जर नसले तर तो वेल खाली पडून जाईल. म्हणजेच स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. हे ॲडॅप्टेशनचं एक आपल्याला बघायला मिळणार खूप मोठं एक्झाम्पल आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल, अशा सोप्या भाषेत आणि पुस्तकात बघून असं शिकवलं जाईल, म्हणजे तुम्हाला तो सायन्स हा विषय अवघड वाटणार नाही. न समजल्यामुळे सायन्स अवघड वाटतं, ते असं जर माझ्याबरोबर पुस्तक उघडून बसलं तर ते सोपं वाटेल. आणि हळूहळू पुढचे जसे जसे व्हिडिओ बघाल तसं लक्षात येईल तुमच्या. व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे काय होईल, पुढचे चॅप्टरचे हे जे पुढचे भाग आहेत ते तुम्हाला
मिळतील.